खूप जण रविवार येण्याची वाट बघतात, पण मला रविवार अजिबात आवडत नाही आणि रविवार कधीच येऊ नये असं वाटतं. कोण कोण आहे माझ्यासारखं कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार मंडळी, मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आज रविवार आमच्याकडे ना रविवारचा बाजार भरतो. त्याच्यासाठी इथे सगळ्यात अगोदर मी हा टॉवेल घेतलेला आहे आणि किचन वट्ट्यावरती टाकत आहे. तसं तर मी खालीच करत असते, पण आता तुम्हाला माझ्या सवयी सांगणार आहे आणि काही टिप्सही सांगणार आहे, म्हणून इथं किचन वट्ट्यावरती हा टॉवेलनं हातरून घेतलेला आहे. आता 2 ताईंनी कमेंट केलेले आहे, तुमचं बरोबर आहे ते, खुशीला मी तसंही चिडचिड करत नाही, फक्त तुमच्याबरोबर मी शेअर करत असते. आणि दुसऱ्या ताईंनी जी कमेंट केलेली आहे ना, त्या ताईंना मलाही भेटायचं आहे, कारण जेव्हापासून त्या माझा व्हिडिओ बघतात ना तेव्हापासून मला काही टिप्स सांगत असतात. काही माझं चुकलं ना तर खूप व्यवस्थित छान रीतीने मला सांगत असतात, म्हणून मलाही तुम्हाला भेटायचं आहे. नेक्स्ट टाईम मी पुण्याला आले ना नक्की तुमची भेट घेईन. आता मी सगळा भाजीपाला ना टॉवेलवरती काढून घेतलेला आहे आणि ही ना जाळी त्याच्यामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे. आता मी काय करत असते माहिती आहे का, ज्या दिवशी बाजार आणलेला असते ना त्याच दिवशी सगळ्या भाज्या धुवून घेते. त्याच्यामुळे काय होतं, दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करताना ना धुवत बसायची गरज नाही, डायरेक्ट आपण कट करू शकतो. फ्रीजमध्ये काढायचं आणि कट करायचं. तर ते सगळ्या भाज्या अशा पद्धतीने स्वच्छ पाण्याने धुवून घेत असते. तसं तर मिठाचं पाणी करत असते टोपल्यामध्ये, पण इथे स्वच्छ 2 हाताने वगैरे मी धुवून घेते. म्हटलं जाऊ द्या, कारण मी हे सगळं करायला सुरुवातच केली होती 9:15 वाजता आणि मला बाकीची खूप सारे कामं होते. त्याच्यामुळे जसं होईल तसं स्वच्छ करण्याचा प्रयत्न पटपट करत होते. इथे ना फळं मी एका ट्रेमध्ये काढलेले आहेत, कारण कॅरीबॅगमध्ये ठेवलं ना पाणी सुटतं. त्याच्यासाठी मी असंच उघडं ठेवत असते. थोडंसं कपडा वगैरे झाकून ठेवायचा, चिलटं बसू नये म्हणून, पण असंच कॅरीबॅगमधून काढून ठेवायचं. आता हे सगळं ठेवलं, सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता माझ्याकडे टाईम कमी होता, कारण बाकीचं हे सगळं आवरायचं होतं आणि उद्याची सगळी तयारी करून ठेवायची असते. त्याच्यासाठी इथे मी पुसून घेत आहे. तुमच्याकडे टाईम असेल ना तर काय करायचं, फॅन चालू करून हे ठेवायचं. चांगलं हडकतं, काहीच होत नाही आणि जसं आपण आणलं ना तसंच फ्रेश राहतं, खराब वगैरे होत नाही. पण आता ना मला वेळ कमी होता, म्हणून हे व्यवस्थित कोरड्या कपड्याने सगळं पुसून घेते, त्याच्यामध्ये पाणी राहू नये याच्यासाठी. मग फळभाज्या वगैरे सगळं धुवून पुसून स्वच्छ केलेलं आहे आणि मी ठरवतच असते की 7 दिवसामध्ये आपल्याला काय भाज्या करायच्या, त्यानुसारच भाज्या आणते आणि ते तसंच निवडून ठेवत असते. आणि खुशूला मध्ये मध्ये करायला यायचं असतंच, त्याच्यात आणखीन माझा अर्धा तास जातोच आणि तरी पण मी तिला घेऊन करतच असते, कारण तीही छान बघते आणि आपलं बघूनच सगळं करत असते, म्हणून मी तिला काहीच म्हणत नाही, व्यवस्थित तिच्याबरोबर सगळं करत असते. आणि कोथिंबीर निवडताना मी काय करते माहिती आहे का, माझी ट्रिक असं असतं की मी एक पानं निवडत बसत नाही. जे घाण पानं आहेत ना, गवत वगैरे, तेच काढून टाकत असते. त्यानं काय होतं माहिती आहे का, आपला टाईम खूप जास्त वाचतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एक निवडत बसलं ना खूप टाईम जातो त्याच्यामध्ये तेच करायला. त्याच्यामुळे मी काय करते, जे घाण पानं आहेत, गवत आहेत, सगळं काढायचं आणि नंतर ना फक्त त्याची देठं कट करून टाकते. म्हणजे आपली कोथिंबीरही वाया जात नाही आणि ते देठामधलं पण आपल्याला खायला छान लागतं. त्या देठाची कोथिंबीर तर आणखीन चव येते भाजीला, त्याच्यासाठी. आता इथे ना कॅरीबॅगमध्ये किंवा पेपरमध्ये असं गुंडाळून ठेवत असते. जसाचा तसा पालक राहतो आणि तेच डब्यामध्ये ठेवते. डायरेक्ट डब्यामध्ये ठेवलं ना काय होतं, पाणी सुटल्यासारखं होतं. त्याच्यामुळे इथे मी पेपर किंवा कॅरीबॅग असं ठेवत असते. मग पेपर संपले होते, मग माझ्याकडे काही टिश्यू पेपर होते, म्हणून खाली टिश्यू पेपर टाकला आणि वरीही ठेवते. त्याच्यामुळे एकदम जशी ताजी आणली ना आठवडाभर तशीच कोथिंबीर राहते. खरंच खूप छान राहते. तुम्ही असं करून बघा. आणि इथे ना सगळ्या डब्यामध्ये भरून झालेलं होतं. शेवटी ना इथे कॅरीबॅग घेतली, त्याच्यामध्ये पण मी इथे आपलं टिश्यू पेपर टाकलं आणि इथे मी टाकलेली आहे भेंडी आणि त्या भेंडीमध्ये जेवढ्या मिरच्या टाकायच्या आहेत ना तेवढं याच्यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे त्या कॅरीबॅगमध्ये. त्याच्यानंतर ना इथे मी 4 दिवसासाठी लसूण सोलून ठेवते. थोडासा लसूण इथे मी जास्तच घेत असते, कारण पातळ वगैरे भाजी करायची असेल ना तर लसूण थोडासा जास्त लागतो आणि खुशूसाठी मी काही ना काही करत असते ना, म्हणून इथे थोडंसं घेते. 4च दिवसासाठी मी इथे लसूण सोलून ठेवत आहे, जास्त दिवसासाठी नाही. 4 दिवस झालं की आणखीन लसूण सोलून ठेवायचा. इतका टाईम वाचतो ना, एकतर कचरा होत नाही लसणाचा वगैरे, सोलायला टाईम जातो आणि एकदमच लसूण फोडून असं हाताने ना थोडंसं वरची त्याची साल काढून ठेवते. एकच लेअर राहते, मग आपल्याला लसूण सोलायला जास्त टाईम लागत नाही. मी हे माझ्या आजीलाही करताना पाहिलं, माझ्या आईलाही करताना पाहिलं, कारण खुशूचं स्कूल असतं, ह्यांच्यासाठीही टिफिन बनवायचा असतो आणि घरचंही सगळं आवरायचं असतं आणि खुशूला खाऊ घालण्यात मला जास्त टाईम जातो, म्हणून मला ना टाईम पुरत नाही. त्याच्यासाठी मी अशा सगळ्या गोष्टी करून ठेवत असते. अशा गोष्टी नाही जर केल्या ना मला सकाळी
सकाळी म्हणते मी पहाटे 4 वाजता उठलं तरीसुद्धा टाईम पुरणार नाही. असं करून मी 6 वाजता उठत असते, कधी 5ला, कधी 5:30ला. आता तर उद्यापासून ठरवलेलंच आहे. थंडी छान आहे, योगा वगैरे करायचं, सकाळी पहाटे 5 वाजताच उठायचं. मग हे सगळं भाजीपाला वगैरे छान निवडून सगळं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे मी. आता किराणा पण भरलेला होता, त्याच्यामुळे सगळे केटली वगैरे घासून ठेवली, बॉटल्स वगैरे सगळ्या घासून ठेवलेल्या होत्या माझ्याकडच्या. त्याच्यामध्ये लगेच तेल भरून ठेवलेलं आहे. त्याने काय होतं, असे बॉटल्स असल्या ना तर केटलीमध्ये थोडंसं घाण वगैरे तरी पडतं, पण बॉटलमध्ये अजिबात घाण पडत नाही आणि जास्त घाणही होत नाही. त्याच्यानंतर ना शेंगदाणे मी भाजून ठेवत असते. आता 2 किलो शेंगदाणे असले ना 1.5 किलो शेंगदाणे भाजून घेते आणि अर्धा किलो तसंच ठेवते, कारण पोहे असतील किंवा कोणती भाजी असेल त्याला कच्चे शेंगदाणे लागतात त्याच्यासाठी. आणि ते छान शेंगदाणे खरपूस असे भाजून घेत असते आणि छान भाजले ना बंद करते थंड होईपर्यंत. थंड होईपर्यंत माझी बाकीची कामं करून घेत असते, जसं की घासलेले भांडे लावून घ्यायचं. आणि मी काय केलं होतं माहिती आहे का, थंडी खूप सुटलेली आहे आणि याच्यामध्ये किडे वगैरे होऊ नये म्हणून उन्हाला ठेवलेलं आहे. आता मला ना गरम असतानाच भरायचं होतं. झालं असं, मी बाजारला गेले आणि तसंच विसरून गेले. मग मला आता भरावं लागणार आहे आणि ते लगेच शेंगदाणे वाटून घेत आहे. जास्त बारीकही वाटून घेत असते आणि थोडंसं मोठा ठेवत असते, कारण काही भाज्यांना ना जास्त बारीक छान वाटत नाही आणि काही भाज्यांना ना जास्त मोठंही छान वाटत नाही. पण 2 प्रकारचे ते मी वाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना सगळं किचन वगैरे साफ केलं. आणि रविवारचा दिवस याच्यासाठीच आवडत नाही की रविवारी मला खूप जास्त कामं असतात. किराणा होता तोही भरून घेतला. आता हे फ्रीज राहिलं होतं ते उद्या बघू. चला इथेच एंड